माझी 10वी शाळा झाल्यानंतर मी शेतीवर गेलो. सर्व मित्र आणि मैत्रिणी माझी 10वी शाळा झाली त्याच्यानंतर मी शेतीचं काम केलं. नाव सांगा. शेतीचं काम केल्यानंतर थोड्या दिवसांनी 2003 मध्ये लग्न झालं. मिरच्या मसाला लग्न आहे घरी जाताना एवढे घेऊन जात इकडे बघा सगळ्यांनी बायकांनी काढा 500 नाव सांगा म्हटलं 500 रुपये. नाही कारण ज्यावेळेस मला नावाचे त्यावेळेस पैसे घेतलेले. हा असं मुलगा येतो ना नाव सांगा म्हटलं 500. 10वी पर्यंत तर काय झालं तुम्हाला सांगायला माहितीच आहे. नंतर कॉलेज झालं. कॉलेज संपल्यानंतर 1999 ते 2012 पर्यंत मोटर वायंडिंगचा धंदा केला. नंतर तो बंद केला आणि आता फक्त शेती बघतोय. आणि लग्न झालेलं आहे आणि 2 मुलं आहे. मोठा मुलाने 12वीची परीक्षा दिली आणि लहान्या मुलाने 9वीची परीक्षा दिली. बस एवढाच बायबा काय नोकरी करते. मी गोरक्षनाथ परशुराम गवळी नारायण टेंबी. मी सन 95ला माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींबरोबर 10वी परीक्षा दिली. अनावधानाने मी तिथं नापासही झालो. तिथे यश नाही आलं. तुमच्या बरोबर येण्याचं मला यश आलं. असेच गेट टुगेदर होत राहू आणि असेच मुलं आनंदित राहू. मित्र माझे मैत्रिणी पण आनंदात राहू हीच मी परमेश्वराला अपेक्षा करतो. मी माझे 2 शब्द बोलतो. अरे हा बरं माझी सासरवाडी येवला तालुका खरी सांग माझी सासरवाडी येवला तालुक्यातील रस्ते सुरेगाव पहिली नेवरगाव पहिली माहिती. मला 2 अपत्ये 2 मुली. माझ्या मुलीनं 10वी पहिल्या मुलीनं 10वी सोडली. तिला आजार झाला होता तापामध्ये. तिनं सोडली. आता 12वी सायन्सची परीक्षा दिलेली आणि मुलगा 6वीला आहे. पहिलं नाव मनीषा दौलत गवळी. वय वर्ष आता 46 चालू आहे. आपण सगळे सोबत शाळेत होतो. मी 10वीला गेले. कदाचित तिथं कोणाला आठवत नसेल पण मला मासिक पाळीचा खूप जबरदस्त त्रास झाला. भूमितीच्या पेपरच्या 2 दिवस अगोदर मला त्रास झाला की मी भूमितीत नापास झाले 3 मार्कावरनं. हे तुम्हाला माहिती की नाही माहीत नाही पण मी सांगते. तर मासिक पाळीत इतका जबरदस्त की मला 13 बाटल्या ब्लड भरलं. 250 सलाईन झाले. श्वास घ्यायला त्रास व्हायचा. श्वास नलिका पण दुसरी टाकलेली. हे सगळे आजार आहे. त्याच्यानंतर डॉक्टरांनी असं सांगितलं की लग्न करू नका. माझं एक लेडीजचं असं असतं का गर्भपिशवी असते ती माझी क्लीन करावं लागली लग्नाच्या अगोदर. ती केल्यानंतर बाळ होत नाही असं डॉक्टरांचा सल्ला होता. करू नका लग्न तिचं एकतर 20व्या वर्षानंतर डायलिसिस करावं लागेल कारण ब्लड एवढं भरलं आहे. श्वासनलिका दुसरी आहे. हे सगळं होतं. त्यात एक कुंभार समाजाच्या व्यक्तीने माझ्यासाठी स्थळ काढलं. स्थळ म्हणजे माझ्या नवऱ्याला मी मामा म्हणायचे. ते मला 11 वर्षांनी मोठे. गरीब परिस्थिती खूप त्यांची म्हणजे त्यावेळेस गरीब होते. आणि मग ते तर ते कुंभारांनी स्थळ आणलं. ज्यावेळेस माझे वडील माझ्या मिस्टरांना बघायला गेले तर ओळख खूप होती कारण त्यांची बहीण माझ्या मावशीच्या समोर शिरसगावला राहायची. त्यांना आम्ही मावशी म्हणायचो. आणि हे नवरी पाहायला जायचे तर मी त्यांना विचारायचे का नवरी पटली का तुम्हाला. मला माहीत नव्हतं हे माझे मिस्टर होणारे काय. आणि त्या कुंभाराने काढलं. माझे वडील जिथं तेव्हा गेले. ही सगळी फॅमिली मला हॉस्पिटलमध्ये भेटायला आलेली होती. त्याच्यामुळे माझ्या वडिलांनी यांना पैसे दिले नाही. नवरदेव पहिले नाही का पैसे देतो कारण आखी स्त्री यांना माहिती आहे तर हे काय ती बायको करणार आहे. पण माझ्या मिस्टरांनी जेव्हा मध्ये एक 15 दिवस गेले त्यावेळेस एवढे फोन नव्हते आपल्याकडे. मग त्यांनी एक निरोप पाठवला की मला हीच बायको करायची आता जे होईल ते होईल. माझ्या वडिलांनी त्यांना बोलून घेतलं. माझ्या भाईला बोलवलं. माझ्या पोरीचा असा आजार आहे तर तुम्हाला मान्य असेल तर मी करायला तयार आहे. त्यानंतर माझे मिस्टर म्हटले मला करायचं आहे. मग ते वय पण गेलं. ते सगळ्या काही गोष्टी गेल्या का माझ्या वडिलांना आनंद काय की हिचं लग्न होतंय. मग ते लग्न झालं. खूप चांगलं घरची परिस्थिती चांगली झाली.
त्याच्यानंतर म्हणजे माझी घरची परिस्थिती खूप चांगली आहे. आज मुलाचं वाहन बाजार आहे, मोठा मुलगा आहे, लग्नाजोगा 29 वर्ष वय आहे. त्याचं वाहन बाजार आहे, 2 सेतू कार्यालय, कदम मराठा मंगल कार्यालय आहे, शेती आहे, सुकन्याला एचएल मध्ये गेलेली म्हणून सुकन्याला भेटली. मग खूप चांगली लाईफ चालू होती. पण माझ्यासमोर एक शिक्षण नसल्यामुळे ना, आता सरांनी पण तिथं सांगितलं बघा, वाचत राहा, टीव्ही बघत राहा, चांगलं बघत राहा. मी कंटिन्यू बातम्या बघायचे. मला बातम्यांचा खूप वेळ, म्हणजे जसं जर्मनीचे काही गोष्टी सांगितल्या कॅन्सरबद्दल, मला ना असं दुसऱ्या देशांच्या बातम्या पाहायला आवडायचं. किंवा जी पदर घेतलेली लेडीज असतील ती जेव्हा असं बक्षीस घ्यायला वरती जायची ना, तिचा खूप आदर वाटायचा. मी त्यावेळेस काय म्हणायचे, अरे ही लेडीज वरती गेली नाही याचा अर्थ की हिला फॅमिलीचा सपोर्ट आहे, त्याशिवाय होत नाही ही गोष्ट. मग मी माझ्या सगळं चांगलं चालू होतं. तो एक पॅड आला, VR मोर कंपनी आली. तो पॅड मी डेमो बघितला. तो डेमो बघितल्यानंतर मी तिथंच ऑन द स्पॉट जॉईन झाली. मला बिझनेस माहीत नाही, मला पाळीचा त्रास आहे म्हणून मला पॅड पाहिजे, एवढंच माझंही म्हणणं होतं. ते पाहिल्यानंतर एक कंपनीचा ग्रुप असतो, त्याच्यामध्ये जॉईन केलं जातं. जॉईन केल्यानंतर एक 15-3 वारांनी ना असं कोणाचे पेमेंट पडायला लागले. मला बिझनेस माहीत नाही ना, मी फक्त पॅड पटला घेतला. पण पेमेंट पडायला लागले. ते पडायला लागल्यानंतर असं वाटायचं, अरे हिला 1000 भेटतं, हिला 20,000 भेटतं, हिला 5,000 भेटतं, मग माझ्यात काय कमी. मग मी सुरुवात केली की बघू आपण पण थोडंसं लोक जोडत चालू. याच्यात कसं आहे, मी इथे 3150 भरले, यात 2 लोक जॉईन केले, 730 रुपये मला खात्यावरती पडतात. माझी आता 3,500ची टीम आहे. तर ते करत असताना मग मी पॅड स्टेटसला ठेवलेलं. माझ्या मुलाच्या बड्डेच्या दिवशी मी जॉईन झाले, स्टेटसला ठेवले. सगळ्यात पहिला भावानी बडबड केली, आता पाळीचा पॅड विकणार आहे का. पहिला भाऊ बोलला, कारण तो त्यावेळेस पोरांना माहिती, साहेबराव अण्णा सरपंच, त्यांनी खूप मला बडबड केली, तू आता घराण्याची घालवायला लागली. नवरा नाही बोलला, पोरं नाही बोलले. त्यावेळेस म्हटलं आपण चुकतोच बरं का, हे ठेवायला नाही पाहिजे. खरंच पाळीचं म्हणजे असं नाही का, कारण आपल्याकडे अस्पृश्य मानलं जातं पाळी म्हणजे. मी पण मग परत 15 दिवस शांत झाले. पण परत थोडेसे कामचे ना असे LDP हे ते असतात, तिथं थोडं शिकवलं गेलं. मग थोडं असं वाटलं का आपण वाईट काम नाही करत, आपल्याला 2 मार्ग वाईट आहे माहिती, चांगलं वाईट आपल्याला समजतंय. परत सुरुवात केली. परत कंपनीनं ऑफर लावली, तुम्ही जर डेली डेमो 1 महिनाभर केले तर तुम्हाला 5,000 आणि ताज हॉटेलला जेवण. सगळ्यात माझी पहिली ऑफर म्हणजे ताज हॉटेल आहे ना, मी फक्त आपण कसला हे झालं होतं तिथं 26/11चा हल्ला टीव्हीत बघितला होता बघा, तो मी त्या ताज हॉटेलला मला जायचा. कारण मी ट्रेनचा प्रवास केलेला नव्हता, पण मला ताज हॉटेलला जायचं होतं, ते पण मुंबईला. आणि असं दिलं होतं का तुम्ही ट्रेनमधून उतरले का तुम्हाला ती कॅब घ्यायला येईल ताज हॉटेलमधून. मी अशी व्यक्ती ताज हॉटेल आतून पहिलं बाहेरून नंतर पाहिलं. ती कॅब आली तर मध्येच घेऊन गेली ना, ते बाहेरचं पहिलं राहूनच गेलं. ते झालं. मग मिस्टरांनी खूप बडबड केली, कारण 27 वर्ष लग्नाला झाले होते आणि 27 वर्षानंतर डायरेक्ट दिवसभर घरात नसायची. जे हातात नाही का, इथं माठ आहे पण हातातून पाणी असं द्यावं लागायचं. ती बायको डायरेक्ट दिसायला नाही लागली आणि मग खूप शिव्या. मुलगा पण बोलायला लागला. या सगळ्या काही गोष्टी बऱ्याचशा झाल्या. एक परत महिनाभर काम बंद केलं का, तू आता पॅड विकून आमची इज्जत, कारण कदम म्हणजे तुम्हाला तर माहितीचे, आमदार घरानं लोक नाव ठेवते. शेवटी पैसा कोणी कोणाला देत नाही, आमदार असो खासदार असो. पण मग पैसा भेटायला लागला, चढ उतर इतके आले, मी काळे पिवळीने फिरले, रिक्षाने फिरले. कदाचित माझा प्रवास आणि त्यांनी जास्त पाहिलाय, ते मी थोडा पाहिला. त्याला समजतं किंवा आपल्याला आपला मार्ग माहिती असतो. पण तुम्ही आम्ही जे लोक असताना, कारण मला 1 वाजता पण घरी यायला लागायचं कधी कधी. मी बसने गेले, मी काळी पिवळीत अक्षरशः लटकून रिक्षात लटकून गेलेली, का की मला माझं स्ट्रगल म्हणजे मला माहिती होतं का 2 वर्षानंतर माझी लाईफ आहे. मला सांगितलं गेलं होतं का तुमची इथं लाईफ होणार आहे. पण खूप म्हणजे सगळ्यांनीच त्रास दिला. सेल्समन समजलं गेलं, काही लोकांच्या घरी विकती, पण मला माहिती होतं मी विकत नाहीये, मी लोक जमवते. म्हणजे मी 10वी नापास काहीतरी करू शकते. तर अशा अनेक लेडीज त्या 10वी नापास 8वी पदर घेणाऱ्या अशा लेडीज त्यांना मला पुढं न्यायचं. तेच करत असताना पैसा भेटत गेला आणि ह्या काही ऑफर येत गेल्या. मी स्कूटी विन केली, मी थायलंड फिरून आले, मी सिंगापूर फिरून आले, मी दुबई फिरून आले, हे सगळं फिरून आले मी. आणि हे करत असताना मला खूप पैसा यायला लागला, हा स्ट्रगल करत असताना. आणि नंतर एक माझ्याबद्दल अशी मोठी घटना झाली की माझ्या मिस्टरांना जबरदस्त अटॅक आला. एवढा जबरदस्त की त्यांना 2 स्टेंट टाकायला लागले, 96% ब्लॉकेज, फक्त अर्ध्या तासाची गॅरंटी त्यांची. आणि कोणीच घरात नाही, सगळे 4 यात्रेला गेलेले. माझा लहान मुलगा
मी आणि किरण गवळीला बोलवलं. जेव्हा अटॅक आला त्यावेळेस डॉक्टरने सांगितलं अर्धा तासात नेलं तर बरं, पण माझ्या VR मोडचे माझ्याकडे 50,000 होते. जिथं सह्य दिलं जेव्हा पेशंट नेता ना त्यावेळेस सांगता का पैसे जमा करा. कदम होते, सगळं होतं, फोन पण करू शकत होते, पण तेव्हा नाही का असं मामा होते, मावस भाऊ होते, सगळे होते, पण नाही आठवत नाही आपल्याला. आणि ज्यावेळेस त्यांना मध्ये घातलं त्यावेळेस त्यांची पहिली स्टेन मोठी गेली. शेवटी 5च मिनिटं राहिले त्यांची. डॉक्टर म्हणे ती स्टेन मोठी गेली, त्यांची शक्यता नाही. मला ते सह्याद्री हॉस्पिटलचं तुम्ही हे मोठं बघितलंय ऑपरेशन थिएटर, तिथं मी एकटी मला श्वासनलिका दुसरी टाकलेली. पण मला माहित नाही त्या दिवशी मला काय झालं, मला कसलं बळ आलं होतं. किरण गोळी म्हणायचं सही कर, मी म्हणायचे यांचं काय झालं तर मी घरच्यांना काय उत्तर देऊ. मी यांची मालक नाही म्हणजे बायको, पण यांच्या आयुष्याची हे नाहीये ना. मग मी काय करू, पण मी सही केली. आता चला जे होईल ते होईल. पण त्याच्यानंतर दुसरी स्टेन टाकली, ते जगले, त्यांचं चांगलं पण लाईफ झाली. हा एक झाला. याच्यानंतर मी कंटिन्यू काम करत राहिले, बोलणारे बोलत गेले. पण शेवटी ना बरं तुम्हाला सांगू का सगळ्यांना एक पैसा बोलतो. तर मी पैसा कमवत सगळे जवळ येतं आपल्या, हे मी खूप जवळून अनुभवलंय. हे करत असताना आज आम्ही 80,000 लेडीज काम करतोय. 80,000 लेडीजमध्ये 14 टॉपचे लीडर निवडले गेले ज्यांना सहीचा अधिकार आहे. तो मला स्वतःला आहे. आज ह्या वर्षीचा टर्नओव्हर कंपनीचं माझा पेमेंट आता 1 लाख आहे. 1 लाख पडतो मला. कंपनीचा टर्नओव्हर हा आता ह्या वर्षीचा 12 लाख रुपये, 12 करोड आहे. त्याच्यात मला 2% भेटतात. हा लाख रुपये महिना बाजूला. एवढं सगळं झालं. हे झाल्यानंतर आता तुम्ही सगळ्यांनी माझी ब्रिझा कार बघितलीच आहे. पूर्ण कंपनीनं दिलेली नाही, 9 लाख कंपनी देते. तुम्हाला जी लागेल ती घेऊ शकता. म्हणून मी ब्रिझा कार घेतली, जे माझ्या मिस्टरांचं स्वप्न होतं. आणि असा माझा हा सगळा स्ट्रगल आहे. पण इथं शिक्षण जर म्हणजे आपल्याला शिक्षणाचं महत्त्व आहे, पण एक लेडीजनी किंवा एका बाईने ठरवलं आणि घरच्यांनी सपोर्ट दिला तर आपण नक्की सक्सेस होऊ शकतो. आले का ते? तर हे सगळं काही असं आहे. तर माझं सगळ्यांना एकच सांगणं आहे, मुलगी असो बायको असो कोणी असो, तिला तिच्या 2 मर्यादा माहिती असतात. बरोबर आहे. मग आपण जर तिच्यावर विश्वास ठेवला तर नक्की लेडीज पण पुढं जाते. आता तुम्ही मुलं आहे, तुम्ही जर तुमच्या मिसेसला घेऊन गेलो काय म्हणता, ही याची बायको आहे, ही याची सून आहे. पण मी एक नाव असं कमवलंय की तिथं मी गेल्यानंतर हे मनीषा कदमचे मिस्टर आहे. त्यावेळेस त्यांची एंट्री होती आणि माझ्यासाठी टाळायला म्हणजे तुम्हाला सांगू माझ्या गाडीचा हे तुम्ही कोणी कोणी बघितला का? बघितला. आज कंपनीला काय गरज होती एवढं मोठं करायचं. आणि माझा हात असतोच, पण कंपनीकडनं जे काही भेटतं 15-20 लाख रुपये गेल्या 3 वर्षांमध्ये मी तो टक्केवारी सोडून 19-19.5 लाख रुपये कमवले. आणि हे सगळं 3-4 देश फिरून आले. 2 स्कूट्या विन केल्या. माझ्या मिस्टरांची त्यांची HL मध्ये जमीन गेली, त्यांना मी विमानाने फिरून आणलंय. मी स्वतः 1.5 वर्षात 3दा विमान प्रवास केला. हे सगळं म्हणजे खूप झालं आणि एक नाव कमवलं. आणि याच्याही पलीकडं पैशांशिवाय काही एक होत नाही. खरंच पैसा खूप महत्त्वाचा आहे हे मी 3 वर्षात ओळखलंय. जे माझ्याशी बोलत नव्हते ना ते पण शेवटी पैशामुळे बोलायला लागले. त्याच्यामुळे पूर्ण पैसा खूप महत्त्वाचा आहे. विद्यालयापासून झाली हा. जाधव सर आणि शिरसाट सर होते. जो पहिला डेमो मला ताज हॉटेलला जायचं होतं ना, तिथं मी सुरुवात केली. आपण कुठं करू शकतो. फुल पाऊस होता. मी दावचडीचे आपल्या शाळेत आले, जाधव सरांची परमिशन काढली आणि तिथं माझी चुलत भाऊजाई पण आहे, आपली संतोषची बायको नारायणटेंगची गवळीची. हां, तर तिकडून परमिशन काढली. तिथला पहिला माझा डेमो आपल्या शाळेतला आहे. अजून फोटो आहे माझ्याकडे. तिथलं माझं पहिलं सुरुवात. आणि मग ते करत असताना अशा सगळ्या काही गोष्टी. आज असं झालंय का मला तुझे खेडगावला आले, खेडगावला गेले आणि मला काय विचारलंय माहिती का, तुझी कधी बदली झाली? कधी नोकरी लागू शकते मला तुम्हाला सांगू का, मला नवरा खूप भारी भेटेल ते, बाकी काही असेल कदाचित हे बरोबर सगळे सांगते ज्यांना ज्यांना भेटेल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पार्टनर चांगला असावा. नशीब असतं, पण माझं नशीब खूप चांगलं आहे. तर तिथं खूप म्हणजे मला, मी तुमच्यामध्ये बसले ना अजून 2 तास, ते मला ती काहीच म्हणणार नाही. ते मला म्हणते माझ्या तुझं विश्वास आहे, तू बसली आहे, तू काम सोडून बोलणार नाही हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे आणि खरंच बरोबर शिकवा, मुलींना शिकवा. आणि जर एखादी बाई काय करत असेल ना तर तुम्ही तिला सपोर्ट द्या. सांगितलं नाही माझ्या सगळ्यांना. ऐका ना, काही मुलींना बोलली आता मी काही नाव बिव घेऊ का काय असं वाटतं. बरोबर मी तिथून नाव घेतो. उभं राहा. अगं
थरकवत असेच काम आणि बोल चल माहिती बरं बोल चल आहे तशी बोल. माझं नाव पुष्पा दत्तात्रय कुईटे. पहिले बरं का आत्ताचं नाव माझं पुष्पा किरण मंबारे. मी माडसांगवीला राहते, नांदूर नाक्या शेजारी. आणि अजून काय सांगा, मला 2 मुली आहे, 1 मुलगा आहे. मुली मोठे आहे माझ्या, मुलगा 12वीला आहे. लक्ष आहे तिचं. मग आता सगळ्यांनी माझ्याकडे या नाशिकला आल्यावर. नाशिकला येऊ मग अलका राजेंद्र शिंगे. नाही आवाज नाही. शिंगे कसबे सुखिनाला राहते मी. मला 2 मुलं आहे, 1 मुलगी होती 3 वर्षापूर्वी, म्हणजे 3 वर्षाची झाल्यानंतर पाण्याच्या टाकीत पडून वारली ती. आता 21 वर्षाची असते ती. आणि माझ्या 2 मुलांचे लग्न झाले, मला 2 सुना आले आणि 2 मुलांना 1 मुलगी आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग झाला आहे आणि 1 जिंदल कंपनी पोहोचली कामाला. माझं नाव शोभा जगन्नाथ ताकाटेकार सूळ. लग्नानंतरचं शोभा विजय दवंगे खेडगाव. मला 2 मुलं आहे, मोठा मुलगा इंजिनियर आहे, छोटा पारुली युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला आहे, तो फार्मसी करतोय 2nd इयरला. मोठ्या मुलाचं लग्न झालंय, त्याचं लव्ह मॅरेज आहे आणि सून पण जॉब करते. बस त्याची ॲड राहिली आहे कीर्ती ट्रॅक्टर गॅरेज. आमच्या पिंपळगावला छोट्या ट्रॅक्टरचं मित्सुबिशी गॅरेज. आमचे नाव अनिता रामनाथ जाधव. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा आर्टिस्ट टीचर आहे आणि मुलगी कम्प्युटर इंजिनियर आहे. तर मुलीचं आता लग्न ठरलेलं आहे. सर्वांनी लग्नाला या. 13 जुलै लक्ष्मीनारायण. विजय जाधव चांदोरी. मला 3 मुलं 2 मुली आणि दोन मुली 1 मुलगा. मोठी मुलगी माझीच इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे पुण्याला. दुसरी फॉर्मला म्हणजे हे करते फार्मसीचा. मुलगा 10वी झालेला आहे. मला चांदोरीला दिलेली. समिता नारायण होते, पिंपळगाव बसवले. मला 2 मुली, 2 मुलं आणि 1 मुलगी. एक मोठं मुलगा माझं B.Pharm झालेलं आहे, त्याचं खेडगाव प्युअर समर्थ फार्मामध्ये मेडिकल आहे. आणि दुसरा पण B.Pharm झाला आहे, त्याचं खेडगावला मेडिकल आहे. आणि मुलगी माझी B.Pharm तर ती 2 वर्षाला आहे आता, पंचवटी कॉलेज नाशिकला. मार्केट कमिटीचे संचालक आणि डायरेक्टर पण त्याचे मोठे. सौ वर्षा संजय क्षीरसागर. मी SYला होते त्याच वेळेस माझं लग्न झालं. त्याच्यानंतर माझा लास्ट इयर राहिलं होतं. ॲडमिशन वगैरे घेतलं गेलं पिंपळगाव बसवंतला. पण नंतर काय सासरी लग्न वगैरे निघाले, त्याच्यामुळे मग माझं TY राहिलं होतं. त्याच्यानंतर मग लग्न झाल्यानंतर सुरुवातीला आम्ही 2 ते 2.5 वर्ष रोहा रायगड इथं राहिलो. माझे मिस्टर फार्मा इंडस्ट्रीमध्ये सध्या सिनियर GM म्हणून काम करतात. त्याच्यानंतर आमचं 16 वर्ष आम्ही अहमदनगरमध्ये राहिलो. तिथं पण 16 वर्ष आम्ही एकदम स्टेबल झालो. त्याच्यानंतर मुलांचं शिक्षण वगैरे सगळं तिथंच झालं. मुलं शाळेत जायला लागल्यानंतर राहिलेलं माझं एज्युकेशन मी तिथं कंप्लीट केलं. मुलांना स्कूलला सोडून द्यायचं आणि गाडी काढायची, परत कॉलेजला जायचं. मग त्यांच्याबरोबर आणि मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. ते झाल्यानंतर मग मुलं गेले, बाहेर पडले, मग वेळ मिळत होता. त्याच्यानंतर मग योगाचं एज्युकेशन घ्यायला सुरुवात केली. योगा टीचरची पदवी घेतली. योगाचे क्लासेस पण नगरमध्ये बरेच दिवस घेतले. त्यानंतर 5 वर्षापूर्वी आमची ट्रान्सफर झाली, पुन्हा औरंगाबादला शिफ्ट झालो. आता 5 वर्षापासून तिथंच आहे. 2 मुलं आहेत, 1 मुलगा आता सध्या PDS लास्ट इयर आहे, मुलगी 12वी झाली आहे. असं काही सगळं चाललंय व्यवस्थित. योगेश बसंत कारस. मला माझी बायको नांदेडची आहे, नाव उषा आहे. 1 मुलगा मुलगी आहे. मुलगी 13वीला सायन्सला नाही निकम. आणि लहान मुलगा 12वीचे पेपर दिले.
अजून काय करतो? हा शेती आहे. शेती करतो. शेती म्हणजे बाग बीग चांगले. मी एक राजकारणामध्ये आहे आपला भाग. हा बोल 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 मी एक करोड शिवसैनिक आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे. कुठे का सर म्हणायची मग आता बाईक निघणार लाडूचा भाव आता नैसर्गिक प्रॉब्लेम आहे. बरं बोल आता बोल. नाव राजू प्रभाकर गवळी. सध्या शेती करतो. शेतकरी आहे. द्राक्ष बाग म्हणून. एक मुलगा एक मुलगी. आई वडील एकत्र कुटुंब. दोन्ही भाऊ आजही हयात आहे. सर्व एकदम व्यवस्थित. दिलीप पोपटराव ताकाटे कारसूर. माझं 10वी पर्यंत तुमच्याबरोबर शिक्षण झालं. ग्रॅज्युएशन होते का याच्यातले? अशा ताई होती माझ्याबरोबर ग्रॅज्युएशन पर्यंत. वर्षाताई पण होती. मला वाटतं SY पर्यंत होती. आपलं जॉग्राफी स्पेशल होतं बरोबर ना. त्याच्यानंतर मग 2004 मध्ये लग्न झालं. नारायणदेवीची सासूरवाडी आहे. एकच मुलगा आहे माझा. त्यानं 12वीचे पेपर दिले. आता साहेब माझी 12वी पर्यंत झालं शिक्षण. तर 13वीला ॲडमिशन घेतलं. शिकलो नाही पुढे आणि किराणा दुकान चालू केलं. सासरवाडी खेड. मुलगी 14वीला आहे आणि मुलगा 12वीची परीक्षा दिली. मी हेमंत संतराम धुमाळ. मी हेमंत संतराम धुमाळ. हल्ली मुक्काम नाशिक, कामाटवाडा शिवार, अभियंता नगर. मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये गेल्या 5 वर्षापासून काम करतो आहे. म्हणजे ओव्हरऑल माझा 20 वर्षाचा अनुभव आहे इंडस्ट्रीमधला. त्यानंतर माझी सासूरवाडी आहे बारागाव पिंपरी उगले. मला 2 अपत्य आहे. मोठा मुलगा मेकॅनिकलच्या फर्स्ट इयरला आहे KBT कॉलेजला, MEPचं कॉलेज नाशिकचं. आणि दुसरा मुलगा जो आहे तो आता 7वी इयत्तामध्ये शिकतो आहे डॉन बॉस्को हायस्कूल नाशिक. आणि मला एक बायको आहे. माझं नाव विजय बाजीराव ताकाटे. राहणार करसूळ. माझा व्यवसाय शेती. मला 2 अपत्य आहे. एक कन्या एक चिरंजीव आहे. 12वीला सायन्स पेपर दिले. कन्या 10वीला गेलेली आहे. मंडळीचं नाव वंदना वडळे भोईची आहे. रामचंद्र देवराम सादर यांची कन्या. मित्रांनो नमस्कार. इतक्या वेळ घेतला नव्हता काय? पहिले घेतो ना आता. किशोर दिनकर गवळी. राहणार नारायणटेंबी. व्यवसाय शेती. 12 वर्षे ड्युटी केली, सोडून दिली. शेतीच्या मागं लागलो. माझी सासरवाडी ओझर कदम. अजून घ्या. मला 2 मुली आहे. एक मुलगी आता 11वीला गेली, म्हणजे अजून रिझल्ट लागायचं 10वीचं. आणि एक मुलगी 6वीला आहे. कमलाकर मोगल आहे. सासरवाडी कुठली ते सांग. 30 गावची सासरवाडी आहे. एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगी 7वीला गेली आता. मुलगा 4थीला गेला. शेतीच करते. शेती काय काहीच बदललं मी राज चौधरी. राहायला नाशिकला. 98ला नाशिकला शिफ्ट झालो. 12वीला एक विषय राहिला होता. बहुतेक आपण SYची परीक्षा 98 पासून नाशिकला शिफ्ट झालो. 2008 मध्ये एक मुलगा एक मुलगी. मुलगी 9वीला गेली आता आणि मुलगा 5वीला आहे. 2008 माझं मॅरेज झालं. आणि समजा ऑफिस हाडाजवळ असेल तर सासरवाडी हाडाजवळ माझी.
राजची मिसेस आहे ना, राजची आणि माझी मिसेस पण माझ्या ऑफिसला एडिटिंगचं काम करते. 50% 50पेक्षा 80% काम करते. हा. हो, हो. एडिटिंग त्याच करणार आहे, बरोबर ना? हो. म्हणून तिचं गुणगान थोडं गावा लागते मला. बाकी काही सांगणार का तिला? मी दीपक भास्कर धुमाळ, राहणार दावसवाडी. माझा 2 अपत्य, एक मुलगा आणि एक मुलगी, आणि सासरवाडी खेड्याची. मी अनिल कुमार, सध्या राहायला दावसवाडीलाचे. शिक्षण फक्त SYBA पर्यंत झालं. नंतर कृषी सेवा केंद्र चालू केलं. 3-4 वर्षापासून म्हणजे कोविडमध्ये बऱ्यापैकी ते वाइंड अप करायच्या मागे आता 100% शेतीवर. सासूरवाडी करंजगावचे आहेत. मोठा मुलगा आहे, तो आता 12वी सायन्सला बसला, मिलिटरीला आहे आणि NDA करतोय. छोटी मुलगी आहे, ती 7वीला आहे, वडनेर भैरव सनराईज. धन्यवाद. पश्चिम महाराष्ट्रात त्या खिलार गाई आहेत, म्हणजे रेसचे वगैरे. नाही सफेद नाक म्हणून जाऊ आपण त्याला, बैलगाडा त्यांचे बैल राहतात. मेन पर्पज त्याच्यावरती 100% गावरान खायला भेटतं. एक 11 वर्षाचा मुलगा मुलगी फक्त मला 9-10 वर्ष मला मुलगा काहीच नव्हतं. त्याच्यानंतर मग 10 वर्ष समजा मला मुलगा झाला. त्याच्यानंतर परत 7 वर्ष काहीच नव्हतं. आपली अपेक्षा संपून गेली होती. पण त्याच्यानंतर मला काय वाटलं, तिची जी मासिक पाळीची 3-4 महिने बंद झाली, तर मला बाकीचे बाई सल्ला भेटला, तिची मासिक पाळी बंद झाली म्हणजे काहीतरी गाठभेट झाली असावा. तर मासिक पाळी बंद झाली, बरोबर आहे. त्याच्यानंतर 4 महिने आले नाही. नंतर मग आमच्याकडे कार्यक्रम होता, तरी थांबून घेतलं. मग त्याच्यानंतर एका वडील बोलले, एका डॉक्टरांकडे गेलो. मग ते म्हणा सोनोग्राफी करावं लागेल. ती गावाला पाठवलं त्यांनी सोनोग्राफीसाठी. पाठवल्यानंतर तिथे नेमकी त्या सोनोग्राफीमध्ये ना बाळ दिसलं ते डॉक्टरांना 2-3 महिने. मग मी घरी आल्यामध्ये ना आईवडिलांना सांगितलं. तर आईवडील काय म्हणा, अरे आपल्याकडे 2 एकर जमीन, कुठे याची वाटे करीत बसतो. हे 2 एकरचे आपल्याला काय बाळ ठेवायचं नाही. आजच्या वेळेस नेमकी कोरोनाचा पिरियड होता. मग त्याच्यानंतर म्हणलं देव देतो काही चुकीचं देणार नाही, आपल्याला ते बाळ ठेवायचं. एक अशी छान अशी गोंड्या 4 वर्षाची मुलगी आहे, तिचं नाव ठेवलेलं. मी फेसबुकला ते गेलो होतं. माझ्या मुलीचं नाव काय ठेवायचं. हां, आणि 11 वर्षाचा मुलगा आहे तो. पहिले 10 वर्ष झाला, पण आता 11 वर्षाचा असणारा त्याचं नाव आदेश ठेवलेलं आहे. आणि आता सध्या मी कामं कमी असल्यामुळे दावसवाडी ग्रामपंचायतीमध्ये सदस्य 4 वर्षापासून. मी सध्या शेती व्यवसाय करतो, द्राक्षबाग. मला एक मुलगी आता 10वीची परीक्षा दिलेली, मुलगा आहे, तो ब्रह्मवायला शिकतोय 6वीला. माझी सासूवाडी सोनजाम जाधवांची इथली आहे. ती पण मला शेतीमध्ये माझं सहभाग काम करते. आम्ही दोघंच शेती करतोय, एकदम मजेत. माझं नाव विठ्ठल विकास जाधव कारसो. अकराळ्याची मंडळी आहे, दिंडोरी अकराळ्याची नाही, वांजूर. शेती करतो, द्राक्ष शेतीच करतो. शेती फार सांगायची. शेती चांगल्यापैकी करतो. मोठी मुलगी 12वीला गेली, दुसरी 6वीला, तिसरी 4थीला. माझं नाव संतोष भास्कर शिंदे. बाबा. माझं शिक्षण डिप्लोमा मेकॅनिकल झाले. मी साधारण 2000 साली डिप्लोमा पास आऊट झालो. त्याच्यानंतर 3 वर्ष मी व्हिडिओकॉनमध्ये जॉब केला 2005 पर्यंत. त्याच्यानंतर 2005 ते 2006 मी जॉब सोडला आणि घरीच थांबलो. 2006ला मी परत दुसऱ्या कंपनीत जॉईन झालो सुझलॉनमध्ये, MP ला. साधारण 2006 ते 2007 पर्यंत तिथे जॉब केला
आणि 2007 साली माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मी तो जॉब परत सोडला. साधारण 3-1 महिने मी परत नाशिकला जॉब केला. 3 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर परत मी कॉल नाही आला. सुजलॉनमध्ये परत जॉईन झालो. रिजॉईन झालो सुजलॉनमध्ये नाशिक रोडला. त्याच्यानंतर मी 5 ते 6 वर्ष मी परत सुजलॉनमध्ये जॉब केला आणि 2013 साली तो जॉब सोडला मी. 13 ते 14 परत घरी थांबलो आणि 2014 नंतर मी गावात आपलं मोठ्या बंधूनं किशोर शिंदे त्यांनी ते दुकान टाकलेलं होतं आणि बाबाला ह्यासाठी रडू आलं की तो पूर्ण कुटुंबासाठी सगळं काही करून गेला आणि स्वतःसाठी काहीच ठेवलं नाही त्यांनी, असं म्हणता येईल. त्यामुळे कदाचित बाबाला पुढे बोलणं अशक्य झालं. बाबाचे सगळे स्वप्न त्या बटूने, आम्ही बटू म्हणायचो प्रमाणे त्याला, त्या बटूने सगळं पूर्ण केले. अगदी मोठे भाऊ असतील, वडील असतील, सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करून तो गेला. कदाचित त्याला आयुष्य कमी होतं आणि छोट्या आयुष्यात त्याने खूप काही मोठं काम करून गेला. येतो शेणखत सप्लायर होता नावाजलेला निफाड तालुक्यामध्ये आणि त्याचा खरंच आपल्या सर्वांना अभिमान असायला पाहिजे. कदाचित त्याचमुळे बाबाला पुढे अनावर झालं, त्याला बोलता आलं नाही. चांगले गवळी नारायण टेंबी. माझं शिक्षण 9वी पास. मी 10वीला काही आलेली नाही. मला 2 मुलं आहे. माझी मुलगी 12वी सायन्सचे पेपर दिले आणि मुलगा 12वी सायन्सला आहे. माझी सासूरवाडी वडनेर बैराव. माझा व्यवसाय शेती आणि सध्या 4 वर्षापासून नाशिक मार्केटमध्ये शिमला किंग नावानं गाजलोय. आमच्या दोन्ही गावावर शेती करतो. मला 3 मुलं, 2 मुली, 1 मुलगा. माझी सासूवाडी कुंभारी. माहित नाही की सगळं. बरं बोल. माझं नाव भागवत बाळासाहेब टाकाटे. 10वीला पास झाल्यानंतर पुढं काय करायचं आहे काय करिअर काय काही नाव कोणतरी म्हणजे डिप्लोमा करा, हे करा, ते करा. डिप्लोमा कॉलेजसाठी मी धुळ्याला गेलो पॉलिटेक्निकला. डिप्लोमा पूर्ण केलं इलेक्ट्रिकलमध्ये. नंतर मग लगेच जॉब लागला मला. 1 वर्ष गेली घरी होतो जॉब सर्चिंग करत. नंतर मग ITIला मी जॉब लागलो ॲज इन्स्ट्रक्टर. 6 वर्ष जॉब केला. त्यानंतर परत पेमेंट कमी किंवा असं हे कारण होतं, फक्त जॉब सोडला आणि मग सुजलॉनला लावलेला 2006 साली. बाबा होतं ना त्याच कंपनीमध्ये. 2 वर्ष सुजलॉनला केलं. नंतर बारला परत वाटलं की नाही हा जॉब करा अवघड आहे. परत नाशिकला काय कंपनीत काम केलं. असे अनेक जॉब बदलत चाललं आहे आयुष्य. असं टेक्वा कॉलेज, सपकाळ कॉलेज, गोखले इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी पण मी जॉब केला 13 वर्ष. आणि आता मी स्वतःचा स्वयंरोजगार स्वयं व्यवसाय करतोय. त्यामध्ये एक चिक्कीचं प्रोडक्ट आहे माझ्याकडं, ते बनवतो आणि फूड मार्केटिंग जिल्ह्यामध्ये करतो. असं माझं आयुष्य आहे. आणि माझे 2 लग्न झाले. पहिली मिसेस माझी एक्सपायर झाली 2010ला. तिचे 2 मुलं आहे. मोठा मुलगा आता पुण्याला आहे, तो BE कॉम्प्युटर करतोय. मुलगी आता 9वीला गेली. आणि सेकंड मिसेस जी आहे ती उगावची आहे. तो एक तिच्यापासून एक मुलगा आहे मला, तो आता 5वीला गेला आहे. तो पण हॉस्टेलला आहे आता देवळा पोलीस इथं देवळाजवळ शाळा आहे तिथं. असं आयुष्य आहे. चाललं आहे प्रवास. थोडा खडतर झाला पण मजा पण थोडी केली. सध्या समोर आपलं सेल्फ एम्प्लॉयमेंट आणि मनुष्य आले माझ्याकडे. तिने बघितलं आपली कंपनी काही मोठी नाही आहे. असं घर शेअर छोटंसं शेड आहे. झाले 5 वर्ष होत आले. त्याला एक कारागीर ठेवलेला आहे, तो बनवतो. आम्ही सर्व बाकीचं काम करतो. शेंगदाणा चिक्की. आणि आता बाहेरून पण माल आणतोय मी. म्हणजे आता माझं घरचं काम बंद करून मी बाहेरून ट्रेडिंग करतोय आता गुजरातवरून. असं केलेलं आहे.
कामं केले, बरेच उद्योग केले, दुग्ध व्यवसाय पण केला, गाईंचा मोठा लोन काढून असे यश अपयशाचे बरेच येत गेले आयुष्यामध्ये. खूप आभार मानतो की आयुष्यात मी जेवढे आनंदाचे दिवस पाहिले त्यात सगळ्यात मेमोरियल म्हणजे अविस्मरणीय दिवस आजचा. कारण आपल्या जीवनामध्ये दुःख आणि सुख शेअर करण्यासाठीचा आजचा दिवस हा होता. तर भगवंताचं मी प्रथम आभार मानतो की तुम्ही सर्व ज्या पुढे मी आलो आणि माझ्या पुढे तुम्ही दिसले. तर माझं नाव अंकुश काशीनाथ धुमाळ, डावाचोडी. माझं शिक्षण 12वी सायन्स 3दा फेल. माझं लग्न झालं 2005 साली रंगपंचमीच्या दिवशीच. एक मुलगा एक मुलगी. मुली 12वी कॉमर्सची परीक्षा दिली, मुलगा 10वीची परीक्षा दिली मुलानं. मी शेती करतो सध्या. मी काकड्यांच्या जे विदेशात एक्सपोर्ट करतो ती कंपनी, त्या कंपनीत मी काम करतोय. पिंपळगावची कंपनी म्हणजे चिंचखेडची, ज्यात लेबर म्हणून काम करतो. आणि सुट्टीच्या दिवशी मी फावल्या बसण्यापेक्षा टाइम मिळाला तर पिंपळगावच्या बाजारात भाजी घेऊन बसतो. धन्यवाद. सुनील संपतराव मोरे. खरं तर मला थोडस ना पाठीमागे झालं, जास्त आवडत. पण सगळ्यांचं लक्ष त्या गुप्तीमध्ये सगळे कामताय ना. माझ्या तोंडाला अजिबात पाणी नाही आलं आणि मीच गेलो सांगायला. ऐका ना, ऐका ना, मला मी ना म्हणजे मी दररोज आहे ना सकाळी उठल्यानंतर मृत्यूला आठवतो. मृत्यू का हे सगळं नश्वर आहे. आपण हा नाही आपल्याला समजतंय. आपण दररोज प्रत्येकाच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, दुःख, सुख आपण सगळं बघतोय. प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम येतो. प्रत्येक जण आनंदात पण जगतोय. पुन्हा रात्र होते, आपण झोपून जातो, सकाळी उठतो, ते सगळं विसरून पुन्हा कामाला लागतो. पण आता पहिलीपासून जेव्हा आपण शाळेत यायचो तर 10वी 12वी पर्यंत आपण सगळे एकत्र राहिलेलो आहे. मला हे चांगलं आठवतं का जेव्हा शाळेत यायचो तर त्यावेळेला बाळा, मी, त्याच्यानंतर विजू, सुदाम, आम्ही एका बाजूला, वर्षा, सुनीता ताई, अनिता हे एका बाजूला. आणि जसं शाळेत नेहमी यायचो. आजही मळ्यात जाताना मला ते नेहमी आठवतं बरं का. कधी पाऊस यायचा, कधी कुपून लागायचं, या सगळ्या गोष्टी कॉर्नर आल्यानंतर ती आठवण येते मुला मुलींची. आपण शाळेत जातो तर 8वी 9वी पर्यंत चपला पण पायात राहत नव्हतं. हळूहळू याच्यामध्ये वाढ होत गेली. बऱ्याच वेळा आपल्याला ते दप्तर पण नव्हतं. 8वीला गेल्यानंतर असं झालं, सोनवणे सर आले. मला खूप आनंद झाला सोनवणे सर आले. पण पुढे जाऊन आज जर सोनवणे सरांनी इतकं स्टिक ठेवलं का म्हणजे माझ्यातल्या बऱ्याच अशा काही गोष्टी असतील ना जे फुलायला पाहिजे होतं. सर राहिले घरी आले, ते दडपून आलं. मी आपल्या सरांचं 3 डालली डाबा, एका हातात दप्तर, एका हातात डाबा. नाही दमलो वगैरे काहीच नाही. पण मग ती एक प्रेरणा राहिली आपल्यासाठी. त्याच्यानंतर दुसऱ्याच वर्षी माझ्या मते जाधव सर पण आले. आणि असं ते 8वी 9वी 10वी 11वी 12वी असं एकदम म्हणजे ना ठीक आहे, थोडे पैसे कमी असतील, इतर सुख सुविधा कमी असतील, पण त्याचे दिवस आपण ज्याला म्हणतो पूर्वी आपल्या घरातले म्हणायचे किंवा असं आपण नेहमी ऐकतो सुगीचे दिवस होते, तर खरोखर ते आपल्या आयुष्यातले सोनेरी क्षण होते. पण ते कसे भरकन निघून गेले ते कळलं पण नाही. आपण त्याच्यानंतर 29 वर्षांनी आज एकत्र जमतोय. आणि 29 वर्ष आपण सगळे कुठं होतो. ठीक आहे, आम्ही ना 8-10 मित्र तर कायम नेहमी भेटतो एकमेकाला, बाकीचे नाही भेटतो. सगळे मित्र आपल्याला सारखेच होते ना. आणि दुसरं असं ठीक आहे, आता प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही स्ट्रगल असतं. माझ्या पण आयुष्यामध्ये ना अशा बऱ्याच अडचणी होत्या. मी 12वीला एक विषय माझा राहिला होता इंग्लिशचा, मी 2 वेळा दिला, मी परत फेल झालो. तिसऱ्यांदा दिला मी पास झालो. पण मी नंतर ना
असं चंग बांधला होता की मला शेतीच करायची. मला असं नेहमी जाणवायचं का आपल्याला शेतीसाठीच आता कारण मला कुठंतरी वाटायचं मी कुठंतरी व्हायला पाहिजे. शिवाला मला एम्प्लॉयमेंटचं लेटर आलं होतं आणि मी पोलीस भरतीमध्ये गेलो तेव्हा आम्ही याच्यामध्ये कॅपेबल पण होतो, शारीरिकदृष्ट्या आम्ही सक्षम पण होतो. पण ठीक आहे, तिथं काही अडचणी आल्या असतील. शिवा पण होता, पण ती आमची ना खूप मोठी अपेक्षा ती सर्व्हिसची राहून गेली. त्याच्यानंतर मग बरेच दिवस आम्ही तर गाईच दोरच चालायला जायचं आणि वर्षाचं करतं आता जवळच असलं मळ्यात जायचो नेहमी समोरच असं. आता जे घरचे आजही मला काय आठवण येत राहते सगळे म्हणजे असं जे जे मित्र भेटतात ना तर ते जुनी आपल्याला ते जुने आठवण येत राहतात. तर पुढे जाऊन मग मी काही दिवस ठीक आहे शेती केली. शेती केल्यानंतर मी 2004 मध्ये गावामध्ये दुकान चालू केलं. त्याच्यानंतर मी 2015-16 पर्यंत कंटिन्यू दुकानात राहायचो. त्याच्यानंतर मी भरपूर शेती पण विकत घेतली, भरपूर द्राक्ष बागा पण लावल्या आणि त्याच्यानंतर आता मी परत शेतीच करतोय. दुकानावर माझा भाऊ राहतो आणि माझी सासूरवाडी कोटमगावची. मला एक मुलगी आहे, मुलगी 10वीला आहे, शरद पवार इंटरनॅशनल स्कूलला आहे याला, आणि मुलगा पण तिथं शाळेत तो 7वीला आहे. तसं माझं लग्न पण उशिराच झालं 2006 मध्ये, मला मुलगी पण उशिराच झाली. आणि सासूरवाडी कोटमगावची असल्यामुळं तर ते माझे जे सासरे ना ते नागिनवर मंत्र वगैरे टाकतात. तर मला आठवड्यातून ना 4-5 फोन तेच असतात. तर त्याच्यामुळे जर कोणाला काही अडचण असली मला कॉन्टॅक्ट करा. शाळा सोडल्यानंतर हेमंत, अनिल आणि गोविंद हे नेहमी माझ्या सोबत राहायचे, माझ्या मळ्यात राहायचे नेहमी. आणि त्यांनी मला कुठल्याही याच्यामध्ये हे न करता इतकी म्हणजे निस्वार्थ त्यांनी मला मदत केलेली मागचे 4-5 वर्ष. त्यावेळेला ते मला कायम स्मरणात राहतं आणि कायम राहील. ते माझं नेहमी बरोबर राहील. मी विठ्ठल भास्कर गाडे. मला 2 मुलं आहे, एक मुलगी आहे मुलगा. मुलगी आता 12वीला गेली, मुलगा 9वीच्या वर्गात गेलेला आहे आणि मी शेतीच करतो. 2003ला कॉल आला MVP-चा. कॉल आल्यानंतर खूप आनंद झाला आणि देवरगाव अपॉइंटमेंट मिळाली चांदोड तालुक्यात. देवावर अत्यंत श्रद्धा आहे, अत्यंत म्हणजे कदाचित जीवापेक्षा जास्त. त्याचं एक उदाहरण सांगतो की मला कॉल येण्याच्या 2 आठवड्याच मला माहीत झालं होतं की मला चांदोड तालुक्यात मिळणार आहे. ते कसं हेमंतला किंवा अनिलला सगळ्यांना माहिती. सुषमा भाभी माझ्या वहिनी, त्यांनी मला 2 आठवडे आधी सांगितलं. त्यांच्या स्वप्नात मोठा दिवी आलेली होती आणि त्यांना डायरेक्ट गाभाऱ्यात एंट्री होती. हे पहिल्यांदा पाहिलं मी असं काही असतं म्हणून. तेव्हा ती मोठा देवीचं जुनं मंदिर होतं, गाभाऱ्यात कोणाला एंट्री नव्हती. परंतु आम्ही जेव्हा गेलो तेव्हा त्यांना डायरेक्ट एंट्री दिली होती. कोणालाच काही कळलं नाही काय झालं. आणि त्यांनाही 2 आठवडे अगोदरच मला सांगितलं की तुम्हाला चांदोड तालुक्यात नोकरी मिळाली आहे असं मला स्वप्न पडलं, असं सांगितलं. मी काय त्याच्यावर एवढा विश्वास ठेवला नाही, असेल. परंतु खरंच 2 आठवड्यानंतर मला चांदोड तालुक्यातच देवरगावला अपॉइंटमेंट मिळाली आणि ते अजून विश्वास दृढ झाला. स्वाध्यायामुळं आज जे उभं आहे ते स्वाध्यायामुळंच. खरं तर सकाळीच खूप सांगायचं होतं, स्वाध्यायामध्ये गेलो नसतो तर इथं तर काहीच करू शकलो नसतो. हे स्टेज तर नाही पण जीवनाच्या स्टेजमध्ये काहीच केलं नसतं. पूजनीय दादाजींचा तेवढा मायेचा तेवढा हात आहे आणि त्यामुळे काहीतरी शिकायला मिळालं. देवरगावहून खानदेशमध्ये माझा बॅडलक की 3 तुकड्या गेल्या, म्हणजे विद्यार्थी कमी पडले म्हणून मी तिकडे गेलो. आणि तिकडे गेल्यानंतर एक शाळा अशी मिळाली मला करंजाड. तुम्हाला ताहराबादला जाताना करंजाड गाव लागेल उजव्या बाजूला, ताहराबादच्या 12 किलोमीटर अगोदर. त्या ठिकाणी थोडीशी अशी घटना घडली, हेमंतला अनिलला या बाबतीत माहिती आहे की मी कदाचित त्यावेळीच आत्महत्या करणार होतो. म्हणजे एक देव माणूस नसता मला भेटला तर मी आज तुमच्यात नसतो. म्हणजे 2004-05 मध्येच मी वारलेलो असतो. सांगतो तिकडचे एका व्यक्तीकडून फॉर्म भरला गेला नाही 10वीचा आणि त्याने ते खापर माझ्यावर टाकलं आणि मग मी फर्म राहिलो कारण मी त्या गावात राहायचो, मला गावात राहायचं होतं. बाकीच्यांचं म्हणणं की तुम्ही त्याला ॲब्सेंट दाखवून टाका काय होतं, परंतु मुलगा हुशार होता, त्याचं नुकसान करायचं नव्हतं. मी एकच ठरवलं माझं नुकसान झालं तरी चालेल, मी व्हॉट एव्हर मला काय फेस करायचं ते मी फेस केलं. अगदी बोर्डाशीही फेस केलं
त्यांनी काय करायचं ते केलं, क्लर्क आणि मुख्याध्यापकांनी. साहजिकच ते तिकडचे होते आणि मी याच्यातून सगळं वाचलो. केवळ निफाड तालुक्याचं आहे, माझा आणि वसंत पवार सरांचा काही संबंध नव्हता. पण मी निफाड तालुक्याचा आहे म्हणून ते घाबरत होते मला की हा त्यांच्या तालुक्याचा आहे, म्हणजे तालुक्याचा एवढा इफेक्ट असतो हे मला तेव्हा कळलं. 3 महिने रजा टाकली मी. ते कसं कळलं? हा काय नाही इथंच आहे अजून. नाही निघालो नाही. जाधव सर इथे येत आहे, त्यांची हे करतो सत्ता इथं करतो. हा येत आहे, हा करतो मी, बोलतो मी. हो, त्याच्या अगोदरचं महत्त्वाचं एक गोष्ट सांगायची राहिली की हेमंत आणि बाबा हे जिवलग कसे होते. मला जी अपॉइंटमेंट आली देवरगावची शनिवारी मिळाली मला आणि सोमवारी रुजवायचं होतं. त्यावेळेस काय एवढं त्याचं नॉलेज नव्हतं. अनिलने त्याची पल्सर गाडी होती तेव्हा, पल्सरवर आम्ही दोघे गेलो, रुजू केलं तिथं आणि निघताना नकळत 200 रुपये खिशात टाकून दिले. आपलं तेव्हा काहीच नव्हतं, गरिबीची परिस्थिती होती आणि भरल्या डोळ्याने तो माणूस माझ्यापासून म्हणजे एवढं आपल्याला बाहेर राहायची सवय नव्हती तेव्हा. इतके क्लोज होतो. वर्षाने इतक्या सांगितलं त्याची पेंटिंग खूप चांगली होती. माझे BEdचे एवढे प्रोजेक्ट होते ते अनिल दुमाने तयार केलेले होते. म्हणजे जेवढे कलरिंग करायचं असेल ना, मला कलरिंगचं ज्ञान आजच्या फळ्यावरून पाहिलं तुम्ही. म्हणजे एक फुलसुद्धा काढता येते. परंतु अनिलने संदीप किंवा आम्ही सगळे त्याच्या दुकानात बसून हे सगळे कार्यक्रम माझे BEdचे प्रोजेक्ट जेवढे करायचे होते 15-20 सगळ्यांचे कवर त्याचे होते. त्याचं चित्र अजून सुद्धा माझ्याकडे मी एक जपून ठेवलंय मुद्दाम. ती जे सर होते BEdचे त्यांच्या नकळत ते काढून घेतलं होतं का की या व्यक्तीची आठवण माझ्याकडे कायम असायला पाहिजे. माझ्या फाईलला सदैव ती राहील. सांगताना थोडे अंगावर शहारे येतात, परंतु असे व्यक्ती आपल्या जीवनामध्ये भेटतात की आपल्यावर अगदी जीव ओवाळून टाकतात. या 4-5 जणांनी कधीच मागे पुढे पाहिलं नाही की जातपात पाहिली नाही किंवा हा लहान मोठा आहे असं काहीच पाहिलं नाही. हेमंत मी आणि अगदी फक्त आम्ही काय बाहेर जात असतो तेवढं वेगळं होतो. अगदी झोपायला सुद्धा आम्ही बरोबर होतो. 10वीला 3 तास तो झोपायचा आणि 3 तास मी झोपायचो. अनिल पण तिथंच यायचं आमच्याबरोबर. त्याच्या शेजारी ती निवृत्ती काकांची खोली होती, तिथं आम्ही अभ्यास करायचो. आणि अक्षरशः सांगतो इंग्लिशच्या पेपरला आम्ही तिघही झोपलेलो नाही 10वीला. एक क्षण सुद्धा झोपलेलो नाही, तरी फक्त 72 मार्क होते. एक क्षणही नाही झोपता फक्त 72 मार्क होते. परंतु त्यावेळेचे ते 72 मार्क हे काय होते, महत्वाचे होते आणि ते स्वतःच्या मेहनतीचे होते. हेमंतला मला आठवतं, हेमंतचा पेपर सुटला तो आणि हेमंत माझ्याजवळ आला म्हणे विहिरीचं स्पेलिंग सांग मला. म्हटलं का बरं? अरे म्हणे मला पूर्ण पेपरपर्यंत विहिरीचं स्पेलिंगच आठवलं नाही म्हणे. त्याने विहिरी शब्दच लिहिला नाही पुऱ्या पेपरमध्ये. असं पण होऊ शकतं. परंतु ती गोष्ट जसं मनीषाने तिचं जे काही हे बोलणं हे धाडस खूप लोक नाही करत, तसं त्याने ते सुद्धा धाडस केलं. मी काय म्हटलं असतं दुसरा एखादा मित्र असता साधं एवढं तुला जमलं नाही. परंतु आमच्यात काय झालं, समझोता पूर्वीच झालेला होता. होऊ शकतं असं काय, त्याला फरक पडणार आहे. अशा बऱ्याच गोष्टी होत गेल्या. त्यावेळेचं सांगतो, त्या करंजाडवरून गेल्यानंतर त्या मुख्याध्यापकाची चूक होती ती सर्वात महत्त्वाची. म्हणून त्यांची बदली अगोदर झाली जूनमध्ये आणि जूनच्या 3ऱ्या आठवड्यात माझी बदली त्याच ठिकाणी झाली जिथे त्या मुख्याध्यापकाची होती. आणि मग आमचे क्लॅशेस तिथं वाढले. अर्थातच मी अबोल होतो, जास्त बोलत नव्हतो. फक्त मला तिथे गेल्यावर मुख्याध्यापकाने विचारले परत तसंच काम करणार का? म्हटलं तसं म्हणजे कसं, तसं म्हणजे कसं, याच्यावर थोडे क्लॅशेस झाले. परंतु जो देव माणूस मी मगाशी बोललो, बिरारी सर कंदण्याचे, मला वडिलांसमोर माझे दुसरे वडील येते असं म्हणतो मी. अगदी आपल्या घरी सगळ्या कार्यक्रमाला, माझं लग्न असेल, आई वारली, वडील वारले, सगळ्या कार्यक्रमाला येऊन गेले. त्यांच्या घरी मी जेव्हा आजारी पडल्यानंतर 1-1.5 महिन्याने त्यांनी मला ठेवून घेतलं, जेवू घातलं आणि झोपवलं. तर मी श्वासागणित कणत होतो, प्रत्येक श्वासागणित कणत होतो. त्यावेळेस सकाळी उठल्यानंतर बिरारे सर बोलले, बैरागी सर तुम्ही इकडे असे मरून जाल म्हणे एका रूममध्ये, तुमचं काहीच होणार नाही, कोणी पाहणार सुद्धा नाही. कारण एकटा राहायचो. रूम अशी होती की सगळं एका बाजूने असं पन्हाळ होतं ना, ते सगळं रूममध्ये यायचं. पर्याय नव्हता तेव्हा, पैसे नसायचे चांगली रूम. डिकीमधून नमस्कार. स्मृती चिन्ह येतं. तर मग त्यावेळेस
असं झालं की मग 3 महिने रजा टाकावी लागली. शंका मला अशी होती की रजा मिळेल की नाही, कारण मी नवीन लागलेलो होतो, शिक्षण सेवक होतो. बिरारी सर म्हणे माझ्या पद्धतीने मी करतो, तुम्ही निघून जा, असे मरून जा, तुम्ही काय उपयोग होणार नाही. आणि मग 3 महिने अनिल धुमाळचं संदीपच्या मेडिकल समोरचे दुकान आहे, 3 महिने अक्षरशः मी त्या दुकानात बसून काढले. कारण घरी करायला कोणाला सांगणार, आणि जो तो विचारा सुट्ट्या का, हा म्हणायचं फक्त. आणि मग अनिल बरोबरच राहायचो माझे 3 महिने अनिल बरोबर. कोणीतरी अनिलला इतक्या सहज चेष्टाने बोललो, याला टांग्याचा खूप नाद आहे. 1 वर्ष मी अनिल बरोबरच होतो टांग्याला. आणि इतकी गाढ मैत्री होती की माझा मोटरोलाचा लग्नामध्ये मला तो मोबाईल मिळाला होता, दाजीने घेतलेला. त्या टांग्या पायी आम्ही तो मोबाईल घालवला, परंतु तरी सुद्धा आम्हाला सुख दुःख नव्हतं त्याचं काही. म्हणजे गाढ मैत्रीमुळे हे सगळं होत गेलं. असे बरेच प्रसंग होत गेले. आणि नंतर ते निवारलं, ते मुख्याध्यापक क्लर्क यांनी पैसे भरून ते पूर्ण केलं. परंतु तो जीवावर बेतलेला प्रसंग होता, कोणाला सांगता येत नव्हतं काय झालंय. कारण सगळेच काय असं ऐकून घेतील असं नाही. तुम्हाला का सांगितलं नाही, यातलं फक्त हेमंत अनिलला हे माहिती असेल का त्याच्यात, बाकी जास्त नाही. परंतु आजही तुम्ही सगळे जीवाचे एकत्र आले. आपलं आजच देवीदासने आठवण दिली, आपलं हे 3रं तो 4थं म्हटलं, परंतु 3रं गेट टुगेदर. एक सहाराला झालं, माझी गाडी घेतली टोयोटा, त्यावेळेस तुम्ही त्याच दिवशी गेट टुगेदर ठेवलं आणि माझा आनंद द्विगुणित केला होता त्या दिवशी. ते आठवतं, जून 19 मध्ये. त्यानंतर मग हॉटेल चेतनला आपण गेलेलो होतो. हा हेच सहारा होतं, ते पहिलं झालं. दुसरं मग हॉटेल चेतनला तिकडे झालं, ते अविस्मरणीय झालं. त्यामुळे नंतर इच्छा नाही झाली. परंतु त्याच दिवशी घोषणा केलेली होती सगळ्यांच्या इच्छेनुसार की आपलं पुढचं गेट टुगेदर भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी असेल. त्यावेळेस जाहीर केलं होतं. आणि मला वाटतं असं परत एकदा ती जाहीर करायला हरकत नाही, प्रत्येक वर्षी भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी. कारण मुली पण आलेल्या राहतील, आपणही मोकळे राहू, असं मला वाटतं. त्यावर विचार विनिमय करा. एक दिवस ठरवायचा, तारीख नको, तो दिवस असेल भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी किंवा कोणत्याही सणाच्या दुसऱ्या दिवशी घ्या. म्हणजे काही तारीख बिरीख पाहायची नाही. आणि ज्याला अडचण येईल त्याला काही करू शकत नाही आपण. उद्या मलाही काही अडचण येऊ शकते त्या दिवशी, परंतु नाही तो नाही असं करा. कारण सगळ्यांचा जर विचार घेत बसला, काल परवाच्या अनुभवावरून पाहिलं, सगळ्यांचा विचार एक होणार नाही. आणि मग परत गेट टुगेदर करणंच अवघड होईल. गेट टुगेदर म्हणजे जेवण नाही, गेट टुगेदर म्हणजे फक्त मजा नाही. गेट टुगेदर म्हणजे मन एकत्र करणे, आपले मन एकत्र आली. एवढ्या वर्षानंतर 29-30 वर्षानंतर आपण एकत्र आलोय. इट इज नॉट अ जोक. आणि ते एकत्र यायला सुद्धा भाग्य असावं लागतं. कदाचित आपल्या मित्राच्या भाग्यात ते नव्हतं, कैलासच्या. म्हणजे डोळ्याच्या कडा पाणावतात अशी ती आठवण आल्यावर. कारण ती एक ग्रेट व्यक्तिमत्व होतं. त्याच्या चेहऱ्यावर दुःख हा विषय नव्हता. घरात त्याच्या अपार दुःख असेल, परंतु त्याने ते कधी दाखवलं नाही. आणि त्याच्या त्या धैर्याला सलाम आहे. असं असून सुद्धा तो कसा असं गेला ते कळत नाही. धैर्यशील होता, परंतु हरकत नाही. परंतु इतर ते सकाळी ते गाणं होतं जसं, आत्महत्याचं करणारं नाही कोणी, असं आपल्या तर कोणीच नकोय. आपल्या पहिल्या मिटिंगला पण बोललोय, केवळ एका गोष्टीमुळं अशा गोष्टी व्हायला नको की माझ्याकडे हे नाही म्हणून मी असं करतोय. एवढ्या त्या गोष्टीपर्यंत आपण पोहोचू नये. आणि आपली ही मैत्री सदैव मित्र म्हणतो अनंत काळापर्यंत राहावी, जोपर्यंत आपण आहोत. आणि सर्वांना दीर्घायुष्य लाभो असं आई तुळजाभवानी आईकडे चिंतितो. आणि 2 शब्द संपवतो. ते राहून कौटुंबिक परिचय राहिला. माझी सासरवाडी बाजार सावंगी, तालुका खुलताबाद, म्हणजे भद्रा मारुतीला जातो आपण, तिथून अगदी 10 किलोमीटर लेफ्ट साईडला आहे. तिथं गोपीनाथ मुंडेंचा कारखाना दिसतो रोडच्या कडेला, तिथून 8 किलोमीटरमध्ये जावं लागतं. बरेच जण आलेले यातले, त्यांना माहिती आहे. तर तिथं थोडं वळणाचा रस्ता आहे, त्याच्यामुळं हसू येतं तिथे गेल्यानंतर. आणि नात्यातलेच संबंध असल्यामुळं 250 किलोमीटर जावं लागलं. 250 किलोमीटर सासरवाडी. तिचं तेव्हा D.Ed झालेलं होतं आणि तेव्हा इंटर्नशिप चालायची. इंटर्नशिपला होती तेव्हा आमचं लग्न झालं 2008ला. आणि मग योगायोगाने अनिल अण्णा कदम झेडपी सदस्य होते. आणि मग त्यांच्या ओळखीने तिला पिंपळगाव परीक्षा झाली. त्यानंतर कधीच परीक्षा झाली नाही. दहयोगाने तेव्हाच परीक्षा झाली. तिने NT मध्येही फॉर्म भरला आणि ओपनमध्ये भरला. हे महत्त्वाचं सांगणं गरजेचं आहे. ओपनमध्ये भरला आणि NT मध्ये भरला आणि दोन्ही ठिकाणी 1 नंबर आला, म्हणून तिचा नंबर तिला पिंपळगाव मिळू शकला. गैरसमज नको म्हणून मी त्याला जोर देतोय. हा,
तर मग असं झालंय ना, आता 2 मुली आहेत मला. 10वीला मोठी मुलगी आहे गार्गी आणि गौरवी 4थीला आहे. 2 मुली मला, त्यावरती मी समाधानी आहे. आणि बरेच जण विचारतात काहींच्या अशा बुवा लगेच म्हाताऱ्या लोकांच्या खास करून 2 मुली तुला, पण मी याच्यामध्ये खूप समाधानी आहे. म्हणजे मी असं नाही म्हणत की तुम्हाला मुलं आहे म्हणजे तुमचं काही दोष आहे किंवा तोटा आहे, तसं नाही. मला नाही काही अडचण नाही. नसल्यापेक्षा काहीतरी आहे याच्यामध्ये माणसाने समाधानी असावं. आणि कदाचित हा त्याचंच प्रतीक आहे, माणसाने समाधानी असावं. जो समाधानी ना तो तुम्हाला दष्टपुष्ट दिसेल, एवढं लक्षात राहू द्या. बर, जाधव सरांची आपण सकाळपासून वाट पाहत होतो. हे एक गमक आहे. जाधव सर ते जरी क्लर्क होते तरी सुद्धा त्यांना क्लर्क कोणीच म्हटलं आतापर्यंत म्हणत नाही दावासोनीमध्ये. त्याला कारण आहे, सकाळी ते असते तर तिथं बोलणं झालं असं या बाबतीमध्ये. जाधव सरांनी आपल्याला 9वीला आणि 10वीला असताना आपले स्पेलिंग पाठ करून घेतले. काहींना आठवत असेल. त्यांचा तो जॉब नव्हता, परंतु तरी सुद्धा ती तळमळ होती की आपल्या खेडेगावातली मुलं आहेत दावसवाडीची आणि त्यांच्या नात्यातलं गाव आहे सर्व. त्याच्यामुळे आपल्याला खास करून ते स्पेलिंग पाठ करून घ्यायचे. मला आठवतं मास्टर वगैरे स्पेलिंग सगळे त्यांनी पाठ करून घेतले. आणि त्याचाच इफेक्ट म्हणून की काय गोटेकर सर आणि तुमच्यामुळे की काय मी इंग्लिशचं शिक्षक, ते सकाळी सांगायचं राहून गेलं किंवा बरंच घाई झाली. सकाळी भरपूर बोलायचं होतं, यातलं बरंचसं बोलणं झालं. माझं काय आठवण येतं तुमचं सगळं झालं का मी थोडंच चेष्टा करणार बरं. हा, आता तुमचं 70 करू. पहिले तुम्ही बोलून घ्या, नंतर 70. नाही जाधव सर. माझं नाव तुम्हाला सर्वांना माहिती असेल का नाही? जाधव रमण महादू. जाधव सर माहिती असेल. मला एक मुलगा एक मुलगी. मुलगा सिव्हिल इंजिनियर आहे, मुलगी LLB झाली. प्रॅक्टिस काय करत नाही, जावई प्रॅक्टिस करतात. आणि मी 31/5/2022 रोजी नियत वयोमानुसार सेवानिवृत्त झालो. आणि आज मी शेती पण करतोय चांगली गावी. आता बंगल्याचंच काम चालू होतं, ते पूर्ण झालं. वर्षाताईचा फोन आला होता एक दिवस, मीच फोन केला होता तिला. तर म्हटलं बंगल्याचं काम चालू आहे. त्याच्यानंतर प्रभाकर ताकाट आहे ना, सॉरी गाडी, प्रभाकरचा फोन आला होता मला. तो म्हणे सर असा कार्यक्रम आहे. म्हटलं काहीच हरकत नाही, आम्ही सगळं येऊ. परंतु दुर्दैव असं की मी स्वतः येऊ शकलो नाही. पण माझ्या नशिबात होतं, मी सहज गोविंद भाऊला फोन केला. गोविंद भाऊ म्हणे सर तुम्ही या, तुमच्यासाठी आम्ही थांबलोय. मी नॉनस्टॉप इथं आलो चांदोडून. हो. आणि माझी साधारणतः 30 वर्ष सेवा झाली. चांगलं झालं माझं. आणि मी खूप शाळेसाठी सुद्धा खूप काम केलेलं आहे. सगळे मुलं सांगतात. सुनील सांगेल, विजू सांगेल. शाळेची जागा मी स्वतः बघितली, त्या इमारतीला मी स्वतः पाणी मारलं. म्हणजे 18 वर्ष दावाचोडीत राहिलो, परंतु शाळेचं खूप चांगलं केलं, खूप चांगलं केलं. सुद्धा पाहत असतील. ते जे बांधकाम झालंय ना सरांनी, रात्रीचं पाणी सरांना ना पोलिसांनी उचललं होतं. रात्रीचं चारीचं पाणी आणून आणि ते बांधकामाला पाणी घातलं. एक दिवस असा घडला की पाटाला पाणी सुटलं. बाळासाहेब धुमाळ हे चेअरमन होते सोसायटीचे. सर म्हणे तुम्ही रात्रीचं जाऊन पाटावरून पाणी काढून आणा. आम्ही गेलो, स्लॅब टाकायचा होता. मी आणि कैलासला जोडीला घेतलं, गेलो. आम्ही चारीवर केलं. चारीचं हे असतं ना गेट, ते गेट वर केलं. आणि झालं असं की नाही, त्याची तार तुटून गेली कैलास पाटा. जोक नाही, काय म्हणजे योग असा की तो बिचारा धरलं मी त्याला हाताला, वरती काढला. दोघे आम्ही पूर्ण बोलले झालेलो होतो. आणि असं पाणी चालू होतं की देवीचं मंदिर आहे ना, त्या मंदिरापासून पूर्ण रस्त्यावर पाणी. नंतर कोणाला तरी कळवलं, आलं कोणी, आम्हाला दोघांना पोलीस गाडीत टाकलं. मग आम्ही म्हटलं बाळासाहेब धुमाळकडे चला. आम्ही त्यांची परवानगी घेतली, चेअरमन सोसायटीचे. मग त्यांच्याकडे गेलो. त्यांनी सांगितलं की सर आहे म्हणे, ती शाळेसाठीच पाणी लागतंय, त्यांना स्लॅब टाकायचं आहे. त्यांनी आम्हाला सोडलं. आम्ही बघा ते पूर्ण तळं भरलं. गावाचं ते तळं होतं ते पूर्ण भरलं. पण काही विघ्न संतोषी लोक असतात, मारुती अण्णा होते. त्यांनी काय केलं, त्या गोण्या लावल्या होत्या ना भाऊ, त्या गोण्या खाली करून दिल्या. पूर्ण पाणी निघून गेलं. दुसऱ्या दिवशी कोणीतरी तिथं वारलेलं होतं. रात्री प्रेत जळत होतं आणि मी कैलास ते पाण्याला राखून होतं.
तेव्हा तो स्लॅब झाला. एक नाही संघर्ष केला, खूप संघर्ष केला, म्हणूनच ती बिल्डिंग झाली. आणि पूर्ण गाव पण म्हणतं या माणसामुळे हे सगळं झालेलं आहे. आणि सरांवर एक फारच वाईट प्रसंग आला होता, तो एक बघा, सांगा एक थोडा 2014 मध्ये मी इतका आजारी झालो की म्हणजे मी गेलेलो होतो. आज समजा हिमोग्लोबिन फक्त माझं 4.5 होतं, प्लेटलेट 2000 होतं आणि PC 300 होते. डॉक्टरांनी सांगितलं, नाशिकला ॲडमिट होतो, त्यांनी सांगितलं यांना रात्रीच्या रात्री हलवावं लागेल मुंबईला नावाला. माझी घरची दोरी पक्की होती. मुंबईला गेलो, तिथं म्हणजे मी जोक नाही सांगत, 450 बॉटल मला रक्त गेलं आहे 6 महिन्यामध्ये. 6 महिन्यामध्ये 450 डॉक्टर म्हणजे ब्लड घेतलं, भरलं. आणि योगायोगाने चेकअप झालं. त्यांनी सांगितलं की तुम्हाला एवढे एवढे पैसे लागतील. म्हणजे काही हरकत नाही. मुलगा होता माझा, मुलगा मंडळी, आम्ही दोघं तिघंच होतो तिथं मुंबईला. मुलाने बघा, तो त्यावेळेस शिकत होता, लास्ट इयरला होता याच्या BEच्या. त्याने सर्च केलं, म्हणजे एका इंजेक्शनची किंमत 15,000 रुपये सांगितले. अशी 32 इंजेक्शन घ्यायची. तर मुलाने त्याला काय ती भगवंतानेच हे दिलं. मला फक्त म्हणे इंजेक्शनचं नाव सांगा डॉक्टरांना. म्हणे डॉक्टरांनी नाव सांगितलं आणि ATGचं इंजेक्शन. त्याने काय केलं बरं का भाऊ, त्याने ती सर्च केलं. त्रिचीची कंपनी मुंबईला ऑफिस होतं, तर त्या ऑफिसमध्ये गेला. ते इंजेक्शन आम्हाला 7,500ला मिळालं. त्याच्यानंतर एक गोळी होती 2100 रुपयाची, दररोज 3 गोळ्या घ्यायच्या. 2100 रुपये एका गोळीची किंमत, ती आम्हाला 250ला मिळाली. म्हणजे त्या मुलाला काय, त्याला काय सुचलं, त्याने सर्च केलं, त्या गोळ्या आणि ते इंजेक्शन तिथं घेतले. योग असा की इंजेक्शन आणले, मी तर मृत्यूच्या शय्यावर होतो. नंतर मग प्रल्हाद पाटील कराड यांचा वशिला लागला. त्यांची भाचीजवळ डीन होती त्या हॉस्पिटलची, KMची. मग बघा, त्या डॉक्टरांनी काय केलं, ज्यांनी इंजेक्शनचं नाव सांगितलं ना, सुनील भाऊ, ते इंजेक्शनच गायब करून टाकले. आणल्यानंतर 4.5 लाख रुपयाचे इंजेक्शन पूर्ण गायब करून टाकले याच्यामधनं. फ्रीजरमध्ये ठेवले. आणि मग मात्र मग मुलगा जाम झाला, तो डायरेक्ट डीनकडे गेला. आणि माझ्या पप्पांचे इंजेक्शन आम्ही आणले, पण रात्रीतून ते गायब झाले. आजपासून सुरू करायचे म्हणे इंजेक्शन. स्वतः डीन तिथं आले, डॉक्टरांना सांगितलं इंजेक्शनची व्यवस्था तुम्ही करा, 4.5 लाखाचे इंजेक्शन आहे. अहो, पुढच्या 2 तासामध्ये इंजेक्शन परत पुन्हा ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी आले. आणि मग ते इंजेक्शन सुरू केले. 15 दिवसाचा कोर्स होता. इंजेक्शन असं होतं, या ठिकाणी होल पाडला असं, आणि ते इथपर्यंत की हे सोडलं हिल, आणि इथून मग ब्लड, एका पायाला ब्लड, एका हाताला इंजेक्शन सलाईन, या हाताला सलाईन, म्हणजे ॲट ए टाइम 4 ठिकाणी सलाईन चालू होतं. असं 6 महिने. म्हणजे योग आहे. आणि खूप वाचलो. आणि यातले भरपूर जण मला भेटायला पण आले, मुंबईला काही आले, भरपूर जण. तर अशा सरांचा आता आपण सत्कार करूया. लकेश कुळटे, भागवत ताकाटे आणि हेमंत. पहिले सत्कार करून घेऊ, नंतर हेमंत, संतोष शिंदे, संतोष शिंदे, अनिल धुमाळ. मागच्या वर्षी वारीला जायची संधी आलेली 1 दिवसाची, आणि त्याच वेळेस मी पाहिले एक व्यक्ती. धन्यवाद गोविंद, कारण मला विसरलाच होता, पण मी काही सोडणार नव्हते. मी उठून माईक तुझ्या हातातून ओढला असता. मी आशा किरण घोरपडे, आणि तुम्हाला माहित आहे की आपली आशा उत्तमराव शांतपाळ. 10वी झाल्यानंतर मी ग्रॅज्युएशन पिंपळगाव संत KKW कॉलेज इथे केलं. ग्रॅज्युएशन नंतर 1 वर्ष घरी होते. 2002ला लग्न झालं. त्यानंतर मुलगी झाली. मुलगी 2 महिन्याची असतानाच मी जॉब एक MSc IT करत कम्प्युटर टीचर म्हणून जॉईन पण झाले.
तो एक वर्षभर जॉब केला. त्यानंतर 6 महिने मी क्लर्क म्हणून पण केला आहे. ते करत असताना BEdचा फॉर्म माझ्या स्वतःच फॅमिली, एज्युकेटेड फॅमिली मला मिळाली. लग्न होऊन मी पुण्याला गेले. म्हणजे माझे 90% लोक शिक्षण क्षेत्रातच आहे. त्यामुळे माझे BEdसाठी प्रयत्न सासरच्यांनीच खूप केले. त्यांची इच्छा होती मी शिकायचं. ते फॉर्म भरणं वगैरे चालूच होतं. म्हणजे नवऱ्यापेक्षा माझ्यासाठी माझ्या सासऱ्यांनी जास्त कष्ट घेतलेले आहे. त्यांनी मग ते करत असताना माझा BEdला नंबरही लागला. त्यावेळेस मुलगी माझी 1.5 वर्षाची होती. BEd झालं आणि BEd झाल्यानंतर मी एका शाळेमध्ये जॉईन झाले ॲज अ टीचर. आणि जागा मिळावी म्हणून मी जरी माध्यमिक क्षेत्रात म्हणजे BEd केलं तरी मी प्राथमिक लेवल म्हणजे पहिलीचा वर्ग सांभाळला. अक्षरशः इतका त्रास झाला मला पहिलीची मुलं सांभाळताना. जो म्हणजे वर्गात आता आपण मोठे असून किती त्रासदायक ठरत होतं शिक्षकांसाठी. मला खूप त्रास झाला पण मी ते सोडलं नाही की आपल्याला इथं टिकायचं आहे, कुठेतरी आपण जाऊया. मी पहिलीपासूनचा तो प्रवास 10वी पर्यंत म्हणजे मी गेले 18 वर्ष या क्षेत्रात आहे. तर ते 12 वर्ष ॲज अ टीचर, 4 वर्ष ॲज अ सुपरवायझर आणि गेले 3 वर्ष झाले मी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे. यासाठी मला माझ्या शिक्षकांचे, आपल्या ह्या शाळेचे जे सगळ्यांचे मार्गदर्शन म्हणा, आशीर्वाद म्हणा, आईवडिलांचे असतील, हे मला पाठीमागे होते. मी एक करू शकले. ग्रामीण भागातील मुलगी आणि मी ज्या क्षेत्रात राहते तो एरिया एवढा स्टँडर्ड आहे, माझी स्कूल खूप स्टँडर्ड आहे. आणि मला माझा स्वतःचा अभिमान का वाटतो की मी एक साधी नॉर्मल आपल्या शेतकऱ्याचीच मुलगी ना. वडील जरी नोकरीला होते तर शेतकऱ्याची मुलगी, ग्रामीण भागात शिकलेली मुलगी आणि एवढा कॉन्फिडन्सने एवढ्या वरपर्यंत जाते. याला खरंच मला एक परमेश्वराचं पाठबळ असेल, तुमच्यासारख्यांचं मार्गदर्शन किंवा आशीर्वादच असावे म्हणून मी इथपर्यंत पोचले. आणि मला सांगायला आनंद असा होतो, जरी मी म्हणजे आजकाल कसे शहरांमध्ये फक्त नवरा बायको मुलं एवढे राहतात आणि सुखी कुटुंब मानतात, पण मी अभिमानाने सांगेल माझ्याकडे सासू सासरे नंदाई जवळ राहता म्हणजे त्या जवळच आहे. असं माझं कुटुंब सांभाळून मी आपली 7:15च्या शाळेला मी शाळेत हजर पण असते आणि मी शाळेत कधी लेट जात नाही. आणि त्याचं उदाहरण आज मी दाखवून दिलं. मी 1 नंबर आज शाळेत आलेली आहे, 8:30 वाजताच आलेली आहे. म्हणजे मला जे काही कार्य करायचं ते परफेक्ट करायला आवडतं आणि त्याचंच कुठेतरी फलित म्हणून माझ्यापेक्षा सिनियर लोक समोर असताना मला कार्यभार मुख्याध्यापक पदाचा मिळालेला आहे. बस मी एवढंच व्यक्त होते. आणि माझे मिस्टर कंपनीत आहे, ते शिक्षण क्षेत्राशी त्यांचा काही संबंध नाही. मला 2 मुलं म्हणजे 1 मुलगी आणि 1 मुलगा आहे. मुलगी BE करते, 3rd इयर इंजिनिअरिंग आणि मुलगा 7वीत आहे. थँक्यू. ते स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहे, त्यातच आहे. धन्यवाद. आणि सगळेजण बघा एवढे कंटाळलेले असताना माझं ऐकून घेतलं त्यामुळे खूप खूप आभार. कारण इतके कंटाळले दिसले, कोण आपलं पेंगायला लागले आता, कोणाला झोप येते कारण काय सगळ्यांना चहाची सवय आहे, आईस्क्रीम मिळालं नाही आणि सगळ्यांना चहाची सवय आहे आणि त्यात आईस्क्रीम मिळालं, थोडंसं वेगळंच कॉम्बिनेशन झालेलं आहे. आणि नाही मला नाही सवय बाकीच्या. आणि गोविंदनी सांगितल्याप्रमाणे मला असं वाटतं की आपण दरवर्षी भेटणार आहोत आणि मला तर खूप इतकी ओढ होती या कार्यक्रमाची, तुम्ही समजू शकणार नाही. मुलं अजिबात ही गोष्ट समजू शकणार नाही कारण मुलं लोकल एरिया तिथेच असतात. जर नजरानजर तरी तुमची एकमेकांची होते, नजरानजर, बोलणं दूर. आणि आम्हाला तुम्ही तर बघा 29 वर्षाने, आमचे माहेरचे लोक सुद्धा आम्हाला 6 महिने वगैरे दिसत नाही. वर्ष आणि मला हे तर उदाहरण खूप मोठं आहे. त्यामुळे आम्हाला खूप उत्सुकता होती, अगदी कसंही कुठेही ठेवलं. आणि यावेळेस याच्या अगोदर तुम्ही 2 गेट टुगेदर केले आणि आम्हाला विसरला, त्याचं फार मोठी खंत आहे. म्हणजे तुम्ही अपेक्षित ठेवलंच नव्हतं की मुली येऊ शकतात, पण आम्ही येऊ शकत होतो आणि यापुढे येणार आहोत. आणि गोविंदने दिलेल्या शब्दाला मी तर अगदी 100% माझा पाठिंबा असणार आहे. भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी मी तर 100% असणार आहे. ज्यावेळेस तुम्ही 12 तारखेवर काहीतरी बोलत होता, ही नको होती, मी म्हटलं मी एकटी जाऊन शाळेत थांबेल, तसं मी भाऊबीजेच्या फार मोठे क्रेडिट दे का त्यांनी हा सगळा ग्रुप एकदा पुन्हा बोलते तर मग ते गेट टुगेदर आपलं दरवर्षी देणार फुल येणार, आपण त्याला सत्कार करूया. कारण हा सगळा दुग्ध
शर्करा योग किंवा एवढं चांगलं आपल्याला प्रभाकर गाडेने, त्याचा मला कॉल आला. मी शाळेतच होते, मी मोबाईल पाहिला नव्हता, मी ॲडही झाले होते आणि मला कॉल येतोय. मला ट्रू कॉलर त्याचं नाव दिसलं, प्रभाकर गाडे. अरे बापरे म्हटलं, मग तो म्हणे आपला ग्रुप झालाय, तुला त्यात घेतलंय. म्हटलं बापरे. आणि ती उत्सुकता आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला दिसते की खरंच सगळ्यांना ओढ होती भेटण्याची. आणि ग्रुपवर तर बघतच होते किती उदाहरण येत होतं एक एक दिवस. तर आणि सकाळी उल्लेख केलाच आपला योगेश, सारखं दिवस काउंटिंग, काउंटडाऊन चालू झालं होतं. एवढे दिवस राहिले तेवढे दिवस बरं वाटायचं. तेवढ्या एका वाक्याने मला तर खूप आनंद व्हायचा की नाही आपला कार्यक्रम होणार याची खात्री होती मला की नाही कोण उत्साही मूर्ती आहेत. हा बघा. आणि त्यात विशेष म्हणजे ग्रुपवर सांगितलंच होतं, निखळ मैत्रीचं उदाहरण आमचे सुनील भाऊ बघा, फक्त फोनवर जरी द्राक्ष, त्याचा मित्र कुठे आला आणि काही आयडिया नव्हती. सुनीलला आयडिया नव्हती की त्याचा मित्र जिथून जाणार आहे मी त्या एरियातच राहते. अगदी फोन झाल्यावर ते म्हणाले तुम्ही इथं, मी इथे माझ्या जवळच आहोत, मग घेऊन जा. मग मी घ्यायला गेले त्यावेळेस. म्हणजे त्याला आयडिया सुद्धा नव्हती तरी त्यांनी माझं म्हणजे एक मैत्रीचं एक खास उदाहरण त्यांनी तिथं आपल्याला. आणि आपल्याला तेच हवंय, म्हणजे द्राक्ष पाठवणे हवे असं नाही, सुख दुःखात. आणि मला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की आता इथून पुढे, इथून मागचे 30 वर्ष आपण घालवले, आमचं दोघींचं थोडंसं प्लस मायनस होईल वर्षाचं माझं, आम्ही लांब आहोत, पण तुम्ही एकमेकांच्या घरी आनंदाचा मोठा जर कार्यक्रम असेल आणि दुःखद एखादी घटना असेल तर अवश्य त्या एकमेकांना तुम्ही जा, काय असेल त्या आनंदात सामील व्हा. आम्ही, मी म्हटलं ना प्लस मायनस, मी अगदी म्हटलं का आम्ही येणारच नाही, तुम्ही जाऊन या. येऊ आम्ही पण आमच्या याने येऊ, तुम्ही समजू शकता, तेवढे समजदार आहातच. ठीक आहे, धन्यवाद. खूप वेळ घेतला, आधी सांगितलं ना तुम्हाला झोप येऊ शकते. हा, आणि परत सांगते प्रभाकरने आपल्याला एकत्र आणलेलं आहे, तर आपण प्रभाकरचा सत्कार करूया.